आगामी निवडणुकांसाठी फेर प्रभाग रचना करा असे निर्देश निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश दिले गेलेत। पुढच्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत आणि त्यानुसार निवडणुका घेण्यासाठी फेर प्रभाग रचना करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं राज्य सरकारला दिले। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत, त्यावर निवडणूक विभाग जो आहे आयोग काम करतो आहे आणि त्याच्यावर जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्याचं काम निवडणूक आयोगाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचे जे डायरेक्शन्स आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी होईल। राष्ट्रवादीला 3 प्रभाग हवेत, शिवसेनेला 4, भाजपला 4, हेच मतभेद आहे। नाही, आता सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत की 2022 पूर्वीची जी परिस्थिती आहे त्याप्रमाणे निवडणुका झाल्या पाहिजे, त्याप्रमाणे जे काय आदेश आहेत सुप्रीम कोर्टाचे ते पालन केले जाते। 2022ला ज्या वॉर्डाची रचना झालेली आहे त्याचाच अर्थ 2011ची जनगणनाच गृहीत धरावी लागणार, नवीन काय याच्यात होईल असं मला वाटत नाही। म्हणून जी रचना 2022ला होती, जे त्यावेळेस रिझर्वेशन होतं त्याप्रमाणे निवडणुका होतील। बाकी मला असं वाटत नाही राज्य सरकार जर हे लांबवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा काही तांत्रिक अडचणी समोर येतील, परंतु मला वाटत नाही की अशा काही अडचणी समोर येतील आणि याव्यात। फक्त संभाजीनगर आणि नवी मुंबई या 2 महानगरपालिकेत 1 सदस्य रचना होती, बाकी सगळीकडे बहुसदस्य रचना ऑलरेडी झालेली आहे। तेव्हा निर्णय होतील, तेव्हा त्याचं डिक्लेरेशन होईल, सर्व पक्ष बसून ठरवतील काय करायचं ते आणि त्यावेळी ते निर्णय होईल। आता तरी आम्ही महायुतीत आहोत आणि अशीच अपेक्षा करतोय की आम्ही महायुतीत या निवडणुकीच्या दरम्यान ओबीसीचा प्रश्न मोठा की निवडणुकी दरम्यान त्यांना दिला जाणार किंवा ते पहिले आहे तसेच राहणार। आता जे कोर्टाचा निर्णय आहे त्याप्रमाणे तो अंतिम निर्णय असतो आणि त्याप्रमाणेच निवडणुका होतील आणि कोर्टाने जे निर्णय दिलेला आहे त्यामध्ये मला वाटतं की बऱ्यापैकी अन्याय होणार नाही ओबीसीवर। भारतीय जनता पार्टी ने सीधा इसके पहले ही बताया, आज भी मैं निश्चित रूप से बताऊंगा, हमारे देवेंद्र फडणवीस जी ने, मुख्यमंत्री जी ने, हमने सबने निर्णय लिया है कि जो भी स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव आएंगे वो चुनाव महायुति में ही होंगे। कोई स्थानिक लेवल पे कुछ कम ज़्यादा होता है उसके लिए भाजपा पूरी ख्याल देगी, लेकिन महायुति में ही सारे चुनाव लड़ने का भारतीय जनता पार्टी का प्रयास है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।